सुप्रभात. सुप्रभात. श्रोते, सज्जन, वाचक, चिंतक, पाठक हो. आपण त्याचे साक्षीत्व या पुस्तकातील लेख पाहत आहोत. हे जे पुस्तक आहे ते 6/3/2001 ते 26/10/2002. आता नोव्हेंबर 22 आहे, म्हणजे सुमारे 20 वर्षाच्या मागचे हे लेख आहेत. आणि ते वाचत असताना ते अजूनही आजच्या परिस्थितीमध्ये किंवा एकंदर निसर्ग सौंदर्य म्हणा, चिंतन म्हणा, ते तसंच्या तसं टवटवीत वाटतं. याचं कारण एवढंच आहे की ते प्रत्यक्षात निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना, नोकरीच्या निमित्ताने फिरताना समोर दिसणार आणि आपलं भावविश्व याचा संबंध जोडताना आलेलं ते चिंतन आहे. तर आणि ते अर्थात साक्षीत्वात आल्यामुळे ते तितकंच जसंच्या तसं त्या पहिल्या चिंतनापासून शेवटच्या चिंतनापर्यंत आणि 20 वर्षाच्या मागे सुरुवात झाली तिथपासून आजपर्यंत ते तसंच्या तसं टवटवीत राहण्याचं कारण एवढंच ते सर्व साक्षीत्वात आलेलं आहे. तर या पुस्तकात 2 भाग आहेत. विश्वंभर बोल हा पहिला भाग आहे आणि अमृत योग हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात 34 आणि दुसऱ्या भागात 34 असे 68 लेख आहेत. आणि सर्वसाधारणपणे ही जी मुदत तुम्हाला आता आपण सांगितली ही मुदत त्याची लिखाणाची जी आहे 1 वर्ष 9 महिने. 1 मिनिट. 6/3/2001 ते 26/10/2002 म्हणजे 1 वर्ष 9 महिने इतक्या काळात हे लिहिलेलं लिखाण आहे. आणि ते इथल्याच एका स्थानिक सागर नावाच्या दैनिकातून प्रसिद्ध झालं होतं त्यावेळेला. जवळजवळ त्यातलं 90% लोक त्यात प्रसिद्ध झाले होते. तर आता विश्वंभर बोल भाग 1 मधले आपण 25 चिंतन झाली. आता 26वा चिंतन किरण आपण पाहूया. आणि त्याचं शीर्षक आहे आपण दिगंबर होणार का. आपण दिगंबर होणार का. राख माथ्यावर लावून कल्याण होत नाही, मात्र राख होण्यात कल्याण असते. याचा अर्थ असा की मीची राख होण्यातच सर्वोच्च मुक्ती असते. देह नष्ट होण्यात केवळ देहाचे अदृश्य होणे असते. मात्र त्यामध्ये मनोद्रव्य किंवा मनोदेह नष्ट होण्याची शक्यता नाही. जोपर्यंत मनोद्रव्य किंवा मनोदेह नष्ट होत नाही तोपर्यंत मुक्ती नाहीच नाही. म्हणजे साधूचे आशीर्वाद तुम्हाला मुक्तीच्या दिशेने नेण्याकरता सहाय्यकारी होत असतात. ते ज्याला प्राप्त होतात त्याला भौतिक सुखोपभोगाची प्राप्ती होत नाही, तर भौतिक सुखोपभोगांच्या दृष्टीने तो सहज निरीक्ष बनतो. अशी सहज निरीक्षता हीच राख होण्याची संभाव्यता शक्यता दर्शवते. हेच कल्याण होय. नीट पाहिले तर समजेल की, ऐकू येते ना. हो, नीट पाहिले की समजेल की कल्याण वस्तू हाच खराखुरा आशीर्वाद होय. त्याचा अर्थ आहे भौतिक दृष्ट्या तुमची राख होऊ, तुमचे मन अमन किंवा न मन होऊ, ते मुरो विरो नष्ट होऊ. अर्थात हे होण्यासाठी ही देह लागतोच. मुक्तीचा अनुभव देहातच संभवतो ना. असा देह मुक्ती अनुभवण्यासाठी केवळ असणे आवश्यक आहे असे नसून तो सक्षमही हवा. म्हणूनच दीर्घायुरारोग्य मस्तू असाही आशीर्वाद दिला जातो. तेव्हा कल्याण मस्तू दीर्घायुरारोग्य मस्तू हेच खरे आध्यात्मिक दृष्ट्या अध्यात्म विद्येमध्ये दिले जाणारे आशीर्वाद आहेत. बाकी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव किंवा आपण जे इच्छिता ते आपल्याला प्राप्त होईल, हे सर्व आशीर्वाद भौतिक जगातील आणि भौतिक लोकांकडून दिले जाणारे आहेत. कोणताही साधू कल्याण मस्तू आणि ते कल्याण होण्यासाठी प्रदीर्घ शरीर लागतं, म्हणून एक पुरेसा अवधी लागतो सर्व चिंतन पूर्ण होऊन मनाचं नमन किंवा अमन होण्यासाठी. म्हणून दीर्घायुरारोग्य मस्तू असा एकत्र आशीर्वाद संत लोक देतात. दीर्घायुरारोग्य मस्तू, दीर्घायुरारोग्य मस्तू, कल्याण मस्तू असा तो आशीर्वाद असतो. त्याचा मूळ अर्थ असा की तुम्ही सहज निरीक्ष होऊन मुक्ती प्राप्तीसाठी उत्तम आयुरारोग्य संपदा तुम्हाला प्राप्त होवो. येथे रूपम देही, बलम देही, धनम देही, यशो देही, संतती संपत्ती देही असे काही मागणे योग्य नसते. तसे मिळणेही अशक्य असते. रूप, बल, धन, यश, संतती संपत्ती तुम्ही साधू देतच नाही, देऊ शकतही नाही.
त्याच्याकडून ते प्राप्त होण्याची शक्यताही नाही. या सर्वातून मुक्ती कैवल्य प्राप्त करून देणारा तुम्हाला या गोष्टी देणे कसे शक्य आहे? वैद्याकडे जाऊन तुम्ही रोग मागितला तर तो तुम्हाला तो देऊ शकेल काय? रोगमुक्ती देणारा रोग देत नाही. भोगमुक्ती देणारा साधू नवनवे भोग देत नाही. साधूच्या दुकानात साधुत्व, शुचित्व, शांती, मौन, मोक्ष, कैवल्य याचीच प्राप्ती होणार. तेच तेथे मिळणार. त्याचा आशीर्वाद शुद्ध जाणीवेची जागृती, ज्ञप्ती, ज्ञान, प्रकाश, रसवती म्हणजे आपल्या अंतरंगातील करुणेचा जो शुद्ध रस आहे ती जागवणारी क्षमता म्हणजे सरस्वती किंवा सरस्वती जागवणारा असतो. ती देहरूपी उद्बत्ती आणि मनरूपी धुराला निर्माण करणारी ठिणगी असते. शुद्ध ज्ञानाची ठिणगी. त्याने देह आणि मन, इंद्रिय आणि तज्जन्य अशा अपेक्षा यांना अक्षरशः चूड लावली जाते. त्यातून खरीखुरी भक्ताची राख होते. अशी राख की जी सहज मुक्तावस्था असते. ऐकायलाही भीतीदायक वाटले तरी हे वास्तव आहे. हे पाहण्याचे धाडस अंगी एकवटावे लागेल. ते पाहण्याचे धाडस अंगी एकवटावे लागेलच. याशिवाय पर्याय नाही. मुक्तीचे फूल अम्लान पुष्प गवसण्यासाठी संयम धीर आवश्यक आहे. संयम धीर यामुळेच शांतीचा जन्म होतो. जे जसे आहे ते तसे धीरोदात्तपणे पाहिले जाते. साहिले म्हणजे सहन केले जाते. अशा पाहण्यातच मुक्ती नांदते. ही मुक्ती म्हणजे नंदादीपासारखी मंद प्रकाशावस्था आहे. शुद्ध चैतन्याची मंद सळसळ आहे. कधी कधी असाही अनुभव येतो की साधूच्या आशीर्वादाने भोगावस्था तीव्र गतिशील होते. यात नीट पाहिले तर लक्षात येईल की भोगावस्था तीव्र गतिशील बनवून साधू अशा माणसाला भोगातून वेगाने बाहेर काढत असतो. साधूच्या आशीर्वादाने प्रथम काही काळ अनिवार्य भोगेच्छा लालसा वाटते. फार पुढचे भोग आधीच भोगले जातात. भोग भोगून मोकळे होतात. मात्र अशा वेळी जे भोगून झाले त्याविषयी अनिच्छा तयार होते. एक एक भोग तीव्र लालसेने अनिवार्य इच्छेने भोगला त्याविषयी तीव्र अनिच्छा निर्माण झाली. तो संपला. अगदी कायमचा संपला. शिल्लक राहिलेल्या भोगांची गती वाढवणे, त्याविषयी गती वाढवणे आणि ते भोग भोगून संपल्यावर भोगेच्छा कायमची नष्ट करणे आणि सरते शेवटी पाठी स्वच्छ कोरी करणे, पाठीवरची भोगाक्षरे पुसून टाकणे, अशी ही ती कोरी अवस्था असू शकते. हेच ते ब्रह्मचर्य, ब्रह्मासारखे वर्तन, ब्रह्मासारखी चर्या किंवा रूप म्हणजेच कलंकरहित कोरेपण किंवा भोगांची अक्षरे पुसलेली कोरी पाठी. साधूला माहित असते की दमनाने भोग नष्ट होत नाही तर ते अधिक उसळी मारून वर येतात. म्हणून आपल्या आशीर्वादाने तो त्याच्याकडे आलेल्याची भोगेच्छा तीव्र गतिशील बनवतो. हे भोगून त्याविषयी अनिच्छा अंतरंगात जन्मते, ज्यामुळे पुन्हा ती व त्या तऱ्हेची इच्छा अंतरंगात मूळच धरत नाही. पर्यायाने मनाची राख होण्याला मदत होते. येथे एक लक्षात घ्यावे की भोगाची ज्याला इच्छा असते आणि जो अत्यंत अधीर असतो तो अधीरतेने सर्व इच्छा भोगल्यानंतर, अधीरतेने सर्व भोग भोगल्यानंतर त्याचं काय होतं, त्याची अधीरता संपते. भोग भोगण्यासाठी पूर्वी तो अधीर असतो, धीर धरत नसतो, तो संयम दाखवत नसतो, त्याला पाठोपाठ भोग हवे असतात. तर त्याची अधीरता अधिक वाढेल. अशा तऱ्हेने पाठोपाठ साधूच्या आशीर्वादाने एखाद्या माणसाला भोग प्राप्त होतात आणि त्याची अधीरता इतकी वाढते की पुढे भोग भरपूर आणि ती भोगण्याची ताकद संपली. अशा तऱ्हेची एक क्षीणता येते आणि त्या क्षीणतेतूनच हळूहळू भोगेच्छा मंद होते, नष्ट होते. आणि असा काही काळ क्षीणवट्यात गेल्यानंतर असा काही काळ भोगायची इच्छा आहे पण शारीरिक क्षमता नाही, असा गेल्यानंतर आपोआपच शारीरिक क्षमता जाते आणि जी पूर्वी मानसिक क्षमता असते भोग भोगायची तीही नष्ट होते. मग काही काळ शांत निवांत धीरोदात्त स्थिती तयार होते. आता पुन्हा शरीर आणि मन त्या साधू कृपेने उत्तेजित होते. मात्र आता त्या पाठीवरची, मनाच्या पाठीवरची भोगांची अक्षरे पुसली गेल्यामुळे आता एक तऱ्हेचा नवीन पुनर्जन्म मिळालेलो आणि असा हा देह जो साधूच्या कृपेने भोग पाठोपाठ भोगून अधिक अनिच्छा निर्माण करतो. पुन्हा एकदा
सक्षम झालेलं शरीर आणि मन नव्याने भोगाकडे पाठ फिरवून योगाकडे म्हणजे आय एम दॅट मी तो आहे की आपल्या मूळ स्थितीकडे त्याचं लक्ष वेधतो. तेव्हा साधूच्या इच्छेने भोगेच्छा नष्ट होते हे जरी खरं असलं तरी कधी कधी ती भोगेच्छा सुरुवातीला अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढते. कारण भोगेच्छा संपणारा माणूस साधूच्या सहवासात आला तर त्याची भोगेच्छा ताबडतोब संपते. मात्र साधूच्या प्रेमाखातर दर्शनासाठी उत्सुक एखादा माणूस त्याच्याकडे आला, त्याचं प्रेम खरं असतं, साधू बद्दलचा आदर खरा असतो, पण त्याची भोगेच्छा तीव्र असते. तेव्हा साधू संबंधिताच्या मनातील आदर प्रेम ओळखतो आणि त्या प्रेमाच्या किंवा आदराच्या बदल्यात प्रथम तो त्याच्या भोगांची इच्छा अति तीव्र करतो. इतक्या वेगाने त्याला भोग भोगायला मिळतात की इच्छा आणि आलेले भोग याची गती जुळत नाही आणि शेवटी त्याला कळतं की बाबा रे, भोग भोगण्यासाठी सुद्धा जी ताकद लागते ती माझ्या शरीरा मनामध्ये नाही. आणि अचानकरित्या त्याच साधूच्या आशीर्वादामुळे त्याचे मन आता भोगाकडे पाठ वळवते आणि भोगाकडे मनाने पाठ वळवली की त्याचं चैतन्य ऊर्जा पुन्हा एकदा संग्रहित होते आणि मग मात्र त्याचं शरीर आणि मन केवळ आणि केवळ भोगाकडून योगाकडे म्हणजे आय एम दॅट या किंवा सोहम हौसो या तत्वाकडे वळते. अशा तऱ्हेने सुद्धा साधू कृपा प्रसाद वा साधूचे आशीर्वाद काम करत असतात. म्हणून लक्षात घ्या, हेच ते ब्रह्मचर्य, ब्रह्मासारखे वर्तन, ब्रह्मासारखी चर्या किंवा रूप, मनाच्या पाठीवरची भोगाक्षरे पुसून टाकणे अशी ती कोरी अवस्था असते. म्हणजेच कलंकरहित कोरेपण किंवा भोगांची अक्षरे पुसलेली कोरी पाठी म्हणजेच ब्रह्मचर्य. साधूला माहीत असते की दमनाने भोग नष्ट होत नाहीत तर ते अधिक उसळी मारून वर येतात. म्हणून आपल्या आशीर्वादाने तो त्याच्याकडे आलेल्या जी भोगेच्छा तीव्र गतिशील बनवतो. ते भोग भोगून त्याविषयी अनिच्छा अंतरंगात जन्मते, ज्यामुळे पुन्हा ती व त्या तऱ्हेची इच्छा अंतरंगात मूळच धरत नाही. पर्यायाने मनाची राख होण्याला मदत होते. म्हणजे साधू ते आशीर्वाद राखच बनवतात. ज्याचे अति कमी भोग शिल्लक आहेत आणि पुष्कळ भोग भोगणे शिल्लक आहे अशा कुणाचीही मोक्ष प्रक्रिया गतिमान करणे, राख करणे हेच असते साधूचे साधुत्व. त्यामध्ये कधी कधी प्रारंभी भोगगती तीव्र झाली तरी घाबरण्याचे कारण नाही. इतर कुणीही भोगेच्छा समूळ नष्ट करू शकत नाही. ते साधू घडवतो. प्रथम भोगेच्छा चाळवली जाते, ते भोग तीव्र आवेगाने भोगले जातात. भोगल्यावर त्याविषयी तीव्र अनिच्छा किंवा घृणा तयार होते आणि शेवटी अतीव शांतता, संयम, मोक्ष उदित होतो. ही गती समुद्राच्या पाण्यासारखी काहीशी असते. समुद्र आपल्या पोटात काहीही घाण राहू देत नाही, त्याप्रमाणे असते. समुद्र सारी घाण अगदी सर्वस्वाने आवेगाने आपल्या लाटांबरोबर आणून किनाऱ्यावर पसरतो आणि भरतीमध्ये सारी घाण बाहेर फेकली जाते. ओटीमध्ये ती आत ओढली जाते. भरतीही नाही आणि ओटी नाही, अशा वेळी साम्यावस्था असते. मात्र अंतरंगात समुद्र नेहमीसाठी खोल, धीर, गंभीर आणि शांतच असतो. साधूच्या आशीर्वादाने प्रथम भोगाची भरती येते. ते भोग भोगून संपवले जातात. मात्र पुन्हा त्यांची कधी इच्छा निर्माण होत नाही. एकदा भोग भोगून उर्वरित घाण किनाऱ्यावर आणून टाकली की पुन्हा ओटीमध्ये सागर ती आत घेतो. तसे येथे घडत नाही. सागर भरती घाण बाहेर टाकतो आणि ओटीत ती आत घाण घेतो. हे मात्र भोगाची तीव्र गती म्हणजे उधाण आलेलं असतं आणि एकदा का त्या तीव्र गतीला आलेलं उधाण आणि त्याच्यातून त्या मनाच्या इच्छा, भोगांच्या इच्छा मनाच्या समुद्राने बाहेर टाकल्या की ओटी लागल्यानंतर मात्र सागर ती घाण आत घेत नाही. म्हणजे भरतीतून घाण बाहेर टाकली जाते आणि ओटीतून जे मनोजल आहे ते आणि ते फक्त शुद्धतेने आत घेतले जाते. बाहेर टाकलेली घाण तशीच राहते. इथे सागराचं जल आणि मनोजल त्याच्या भरती ओटीतला हा फरक असतो. सागर आणि साधू यांच्या गतीत येथेच फरक आहे. साधू भोग भोगून कायमचा मोकळा झालेला असतो. त्यामुळे त्याचे आशीर्वादी ज्याला प्राप्त होतात त्याच्या भोगांची गती तीव्रता वाढते. त्याचे भोग भोगून सहज शमन होते. पुन्हा कधीही ते जन्मतच नाही. भरती ओटी साम्यावस्था ही समुद्राची गती आहे. तर भरती
आणि कायमसाठी साम्यावस्था आणि सतत अंतरंग शांतता, संयम, धीर, गंभीर उदात्तता आणि मोक्ष ही साधूची गती आहे. साधू आशीर्वाद देतो म्हणजे साधू आपण ज्या मार्गाने मोक्षाला गेलो त्या मोक्ष मार्गाचा किंवा मोक्ष गतीचा आशीर्वाद आपल्याला देत असतो. म्हणूनच मोक्ष आणि कैवल्य ही साधूच्या आशीर्वादाची सांगता आहे. समुद्र अंतरंगात जसा कायम शांत असतो तसा साधू अंतर्बाह्य शांतच असतो. साधूला आत बाहेर असे वेगळे करणेच उरत नाही. म्हणून साधूंचे आशीर्वाद राख करतात, भोगांची राख करतात. अशी राख ही सर्वांना हितावं असते. ती माथ्यावर लावण्यात कल्याण नाही. साधूच्या योगाने किंवा साधूच्या भेटीद्वारे साधूने जशी आपल्या भोगांची राख केली तशी आपली राख व्हावी ही इच्छा असणे महत्वाचे आहे. आणि जरी तशी इच्छा आपल्या मनात आली नाही तरी जो खराखुरा साधूच्या प्रेमासाठी साधूकडे जातो त्याला साधू बिनचूकपणे त्याची राख साधू करत असतो. अशी राख होण्यातच आहे कल्याण. साधू हा विश्वाचा व्यापारी वाणी आहे. त्याच्या दुकानात मोक्षाचा माल तुडंब भरलेला आहे. तोच माल आपल्याला मिळू शकतो. येथे इच्छा, अपेक्षा, ऐषणा, महत्वाकांक्षा, तुलना, ध्येय असा संकल्प विकल्प आदी किल्मिषयुक्त माल असतच नाही, वासणारही नाही. येथे शुद्ध जाणीव व त्यातून परम पावन राख होणे हेच सहज साध्य असते. हाच तो खराखुरा आशीर्वाद. विश्ववाणीतील तरंग पहा, त्यांचा नाद सर्वस्वाने अनुभवा. सज्जनाईसे जैसा देव दिगंबर, त्यासी जो जो भेटे तो होई दिगंबर. त्याचे ठाई काही मागिता मिळेना, पूर्णत्वाचे अंगी कधी अपूर्ण मिळेना. विद्येची अंगी अविद्या नांदेना, साधूची अंगी खलत्व भेटेना. गोडाची अंगी कटुता भेटेना, अद्वैताचे ठाई कधी द्वैत मिळेना. अगदी स्पष्ट आहे याचा अर्थ. सज्जन हा तर दिगंबर आहे, तो आपल्याजवळ काहीच ठेवत नाही. अशा दिगंबर दत्ताजवळ किंवा साधूजवळ जाऊन तुम्ही काही मागितलं तरी दिगंबर तुम्हाला त्याच्याजवळ असलेलंच देणार. म्हणजे आपलं दिगंबर तत्व तो तुम्हाला देतो आणि तुमच्या याचना नष्ट करून तो तुम्हाला अयाचित दिगंबर बनवतो. म्हणून साधू दिगंबर असतो. त्याच्या दुकानामध्ये कैवल्य किंवा मोक्षाचाच माल असतो. त्याच्याकडे जो जो जातो त्याला कैवल्य आणि मोक्ष या परते अन्य काही मिळत नाही. मिळते ते एकच की मागणाऱ्याची मागणीच नाहीशी होते. हा, त्याचे काही मागिता मिळेना, पूर्णत्वाचे अंगी कधी अपूर्ण मिळेना. साधू जसा असतो तसा पूर्ण असतो. त्यामुळे साधू कडून जेव्हा आपण अमक तमक मागतो तेव्हा अखंडातून आपण काहीतरी खंडित मागू इच्छितो आणि अपूर्णामध्ये अपूर्ण आणि अखंडामध्ये अखंडत्व असल्याने पूर्णामध्ये पूर्णच असल्याने आपण कितीही खंडित मागणी केली तरी आपल्याला काही खंडित मिळत नाही. केवळ पूर्ण आणि पूर्ण कैवल्यच आपल्याला मिळतं. म्हणून सज्जनायचे जैसा देव दिगंबर, त्यासी जो जो भेटे होई दिगंबर. त्याचे ठाई काही मागिता मिळेना, पूर्णत्वाचे अंगी कधी अपूर्ण मिळेना. जसं विद्येची अंगी अविद्या मिळेना. विद्या म्हणजे जाणीव. या म्हणजे जी कुठली जाणीव? मोक्षाची जाणीव. कुठली जाणीव? कैवल्याची जाणीव. साधू जवळ केवळ मोक्ष आणि कैवल्य याचीच जाणीव आहे. त्यामुळे साधू जवळ जाणे म्हणजे विद्येजवळ जाणे आणि भोग मागणे हे चुकीच आहे. पण भोग ही अविद्या आहे. म्हणजे भोगांना कायमस्वरूपी स्थान नसतं. पण भोग भोगले तरी परत भूक वाढते. जसं क्षुधेने क्षुधा, तृषेने तृषा वाढते. कामेच्छा पूर्ण झाली वाटते पण कामेच्छा वाटते. त्यामुळे जे जे मागित जातं ते मिळालं तरी तिची इच्छा परत परत वाढत असते. त्यामुळे साधू जवळ जाऊन आपण काही मागितलं तरी साधू विद्येने परिपूर्ण असतो. आत्मविद्येने, मोक्षाने, कैवल्याने परिपूर्ण असतो. आपण काही माहिती तरी त्याच्याजवळ असलेली विद्या म्हणजे कैवल्य विद्या, अध्यात्म विद्याच त्याला मिळणार. आणि साधू पूर्ण साधू असल्यामुळे आपण जे खंडित मागतो ती दुष्टता आहे, ती अपूर्णता आहे. म्हणून सज्जनाजवळ कधीही खलत्व म्हणजे पूर्णाजवळ कधीही अपूर्ण भोगेच्छा मिळणार नाही. तर पूर्णाजवळ जाऊन आपण काही माहिती तरी साधू आपल्याला पूर्णत्वाने साधुत्व देणार. जसं
गोडाची अंगी कटुता भेटे ना. आपण साखरेजवळ गेलो आणि आपण म्हटलं मला जरा चमचमीत गोड हवे म्हणजे आंबट गोड, किंवा आपण म्हटलं मला काकडी हवी, मिळणार नाही. पण गोडाची अंगी कटुता भेटेना. गोडाकडे गेलो की गोड सोडून अन्य काही मिळत नाही. तसं साधूची अंगी खलत्व मिळेना, गोडाची अंगी कटुता भेटेना. कारण अद्वैताचे ठाई कधी द्वैत मिळेना. आपल्या मागण्या द्वैतातल्या असतात आणि साधू अद्वैती असतो. त्यामुळे अद्वैत साधू जवळ गेल्यानंतर द्वैतातल्या साधकाला द्वैत मागण्या पूर्ण होत नाही, परंतु न मागता त्याला साधू जवळ गेल्यामुळे साधुत्व मिळतं, अद्वैत मिळतं, अद्वैत्व मिळतं आणि एकोहम द्वितीयम नास्ति असं शुद्ध ज्ञान मिळतं. म्हणून म्हटलं आहे की अगदी स्वयंस्पष्ट आहे सारे. लाख मोलाचा प्रश्न आहे तो हाच की आपणाला दिगंबर व्हायचे आहे का. असेच अनुसंधानात राहा पुढच्या दर्शनापर्यंत. साधू जवळ गेल्यानंतर आपण न चुकता दिगंबर होतो, पण ते दिगंबरत्व आपल्याला मिळाल्यानंतर ते आपण प्रेमाने पाहणार का, अवधानाने पाहणार का, आणि मिळालेलं किती मौलिक आहे समजून त्याची जपणूक करणार का, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे. पुढचं 27 नंबरचं चिंतन किरण आहे. प्रकट स्वगत. त्याचं शीर्षक आहे प्रकट स्वगत. आपण दिगंबर होणार का या प्रश्नाच्या शोधाकडे वळा. येथे सारे समान आहेत. वाचणारा, लिहिणारा, हे लिखाण आपल्यापर्यंत पोहोचवणारा, प्रश्नकर्ता आणि उत्तर देता किंवा उत्तरदाता सर्व इतके समान आहेत की एक देहभिन्नता सोडल्यास येथे सारे अभिन्नत्व आहे. तसे ते असायलाही हवे. जर भावनिक पातळीवर तसे ते नसेल तर कुठेही जरी किंचितही भावभेद निर्माण झाला, विचलितता जन्मली किंवा उत्कटता अथवा ओढ कमी झाली तर शक्यता आहे की आपल्यापर्यंत जाणारे नीट जाणार नाही. यालाच संवेदना शून्यता म्हणतात. प्रश्नापासून किंचित विचलितता, चुकीचे उत्तर देऊ शुद्धाशुद्ध विवेक नसेल तर वाचिकापर्यंत जाणारे ते व तसे नसते. हे मूलतः प्रश्नाचे सार्थ उत्तर असते. वाचणारा पुरेसा उत्तर नसेल तर तो जे वाचतो, ऐकतो, ते जे त्याच्या समोर प्रकटले त्याशिवाय इतर काहीतरी ते असते की निदान त्याचा अर्थ लागताना तरी त्याला सत्यार्थ मिळत नाही. सारांश उत्तर शोधणारा किंवा देणारा, ते आपल्यापर्यंत पोहोचवणारा आणि स्वतः आपण वाचक इतके स्वरूप हवेत की प्रत्यक्षिप्त क्रियेसारखे सारे घडायला हवे. योग्य प्रश्न, योग्य उत्तर, योग्य उत्तराचे वहन आणि योग्य आकलन, यामधील प्रश्न, उत्तर, वहन, आकलन या 3 अवस्था वास्तवात एकच बोध देतात. यामध्ये एकच समान सूत्र आहे. काय सूत्र आहे ते? त्याला म्हणतात योग्य. कसे ते पहा. प्रश्न पडतो, तो नीट समजण्यात त्याचे उत्तर आपोआप सापडते. ते भाषण वा लिखाणाद्वारे सांगितले वा लिहिले जाते. ते संपादकांच्या जागरूकतेमुळे पोहोचवले जाते. नीट अवधानपूर्वकतेने त्याचे आकलन होते. म्हणजेच सारे मूळ प्रश्न, उत्तर, वहन, आकलन यांच्या योग्यतेमध्येच आहे ना. म्हणून योग्य हा शब्द नीट समजून घ्या. या योग्यतेलाच संवेदना म्हणतात. म्हणून प्रश्नाबाबत पुरेसे गंभीर असले पाहिजे. जो माणूस पुरेसा गंभीर असतो तोच यथार्थता, योग्यता पारखू शकतो. आपण दिगंबर होणार का हा मूळ प्रश्न आहे. आपली राख आपण होऊ देणार का, हे त्याचे सरळ धोपट समजायला सोपे असे रूपांतर आहे. आपण दिगंबर होणार का हा मूळ प्रश्न आहे. आपली राख आपण होऊ देणार का, हे त्याचे सरळ धोपट समजायला सोपे असे रूपांतर आहे. अध्यात्म यात्रा ही शोध यात्रा असते. येथे गुरु, शिष्य, उच्च, नीच, वर, खाली असे काही नसते. येथे देता घेता हे केवळ शब्दच असतात. खराखुरा येथे सहकार, सहभागच असतो. सर्वांचा प्रश्न सर्वांनी आणि सर्वांसाठी समजून घेऊन त्याचे सर्वांसाठी सर्वस्वी योग्य उत्तर शोधायचे असते. ते उत्तर असते की ज्याच्या उत्तरात विश्व कल्याण असते. चला तर तिकडे वळूया. एक प्रकट स्वगत पहा. कुणाचे माहित नाही, कुणासाठी, तुमच्या आमच्या सर्वांसाठी. आता ते स्वगत असं आहे
आज सकाळी 6 पासून जोरदार गर्जना करीत मेघवृष्टी होत आहे. डोळे दिपवणाऱ्या विजा आणि मेघांचा कडकडाट होत आहे. सर्व काळ्या कभिन्न ढगांना सुरुंग लागल्यासारखे वाटत आहे. ढगांना अक्षरशः छिद्रे पडून चहूबाजूनी ते पर्जन्य बाण पृथ्वीवर मारत आहेत. अगदी अचानक गेला गेला म्हणता हा पाऊस आला आहे. निदान कोकणात तरी यंदा उशिरा का होईना पुरेसा पाऊस पडला. मात्र गेल्या 8-10 दिवसात पावसाचा थेंब नव्हता. पिके हातातोंडाशी घेऊन अखेरच्या क्षणी म्हणजे तोंडात घास जाताना नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र तसे घडायचे नसावे. घनगर्जत पाऊस, अक्षरशः ढगांचे पोट फोडून चिरून पाऊस आलाच. समाधान वाटावे असेच सारे आहे हे. पण जरा दुसरीकडे पहा, जगाच्या एकंदर हालचालीकडे पहा. अमेरिकेत दहशतवाद्यांनी प्रचंड हल्ला चढवला आहे. जगातील 1 क्रमांकाच्या अर्थसत्तेचे आणि राजसत्तेचे बुरुज वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवरील हल्ल्याने ढासळले आहे. त्याचा आनंद पॅलेस्टीनने हर्षोल्लासाने हवेत गोळ्या घालून व्यक्त केला. अल्लाह अकबर म्हणजे परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे या घोषणा दिल्या गेल्या. आता अफगाणिस्तानला चोहोबाजूनी कोंडून अमेरिका त्यांना घुसमटून मारू पाहत आहे. तेही म्हणत आहेत गॉड इज ग्रेट आणि गॉड इज विथ अस. थोडे दिवसांनी हा युद्धजोर वाढणारच आहे. येथेही भारतात लवकरच हर हर महादेव किंवा ईश्वरी अवतार यासारख्या काल्पनिक गोष्टींना ऊत येण्याची शक्यता आहे. काय आहे सारे? शुद्ध असुरीपणा आहे हा. शुद्ध असुरीपणा आहे हा. प्रत्येक जण देवाचे श्रेष्ठपण गरजून हत्या करीत असेल तर यातून काय संदेश मिळतो? हाच ना की मानव क्षुद्र आहे, युद्ध पिपासू आहे, रक्त पिपासू आहे, हत्यारा आहे, हिंसक आहे. परमेश्वराच्या जो आहे वा नाही याबद्दल विधान अशक्यच असते. श्रेष्ठतेबद्दल वाद उद्भवण्याचे सध्या तरी काही कारण नाही. कारण परमेश्वराची श्रेष्ठता अबाधितच राहते. त्याचा शोध अद्याप संपलेलाच नाही. ज्याचा शोध संपला नाही त्याच्याबद्दलचे कोणतेही विधान स्वीकारण्यास हरकत नाही. कारण ते नाकारण्याची गरज नसते. म्हणून स्वीकार किंवा नकार दोनही असणे, दोनही परमेश्वर आहे म्हणणं किंवा नाही म्हणणं म्हणजे परमेश्वराचा स्वीकार किंवा नकार दोनही मुळाच म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व अस्तिवादी किंवा नास्तिवादी पक्ष प्रकारे का होईना मान्यच करीत असतात. जर परमेश्वर नसेलच तर त्याची चिंता का करता आणि परमेश्वर असेलच तर आहे का नाही प्रश्न का पडतो? परमेश्वर असो किंवा नसो जोपर्यंत त्याचं चिंतन चालू आहे तोपर्यंत परमेश्वर राहणारे निश्चित. अशा अर्थी ते आपण नाकारूही शकत नाही व स्वीकारूही शकत नाही. परमेश्वराबद्दलचे विधान त्याचे त्याच्याशी ज्याचा शोध संपलेला नाही अशा अनंत शोधाशी संपवावे लागते, थांबवावे लागते. आपणही ते तेथे किंवा येथे थांबूया. इन्फिनिट इज टू इन्फिनिट टू डिस्क्राईब म्हणजे अनंत इतकं काही अनंत असतं की त्याचं वर्णन शक्य नाही. हेच परमेश्वराचे वर्णन असू शकते. इन्फिनाइट इज टू इन्फिनाइट टू डिस्क्राईब. अनंत इतके काही सर्वस्वाने अनंत असते की त्याचे वर्णन अशक्य असते. म्हणजे अनंत इतके अनंत असते की ज्याचे वर्णन अशक्य असते. तर असा हा क्षुद्र मानव परमेश्वराच्या श्रेष्ठत्वाच्या मूर्ख घोषणा करून तो परमेश्वर आपल्याच बरोबर आहे असे ओरडून इतरांना सांगतो आणि मानवाची हत्या करतो. मानव चराचर पशु पक्षी जीव जंतू नव्हे सर्व सृष्टी आणि ब्रह्मांडाचा पर्यावरणासकट विनाश करतो. यातून काय दर्शन होते? देवाच्या ईश्वराच्या आणि त्याच्या श्रेष्ठत्वाच्या घोषणा देऊन माणूस माणसाला मारित आहे असे भासवित आहे की त्या सर्वंकष विनाशात देव त्याचा पाठीराख आहे. येथे मानव मानवाची अखिल विश्वाची राख करीत आहे. इतरांची राख इतरांना दिगंबर दोनच करतात, एक साधू आणि दुसरे राक्षस. साधू राख करतात म्हणजे काय ते आपण यापूर्वी पाहिले आहे. मग हे दुसरे कोण आहेत? राक्षसच, शुद्ध राक्षस. याबद्दल शंकेचे कारणच नको. सत्ता लालसा, साम्राज्य तृष्णा आणि आर्थिक साम्राज्य पसरविणारे स्वतःला इतरांपासून वेगळे समजतात. म्हणजेच ते समग्र ऊर्जेत नसतात, द्वैतात असतात. असे लोक द्वैतच वाढवतात. द्वैतात असतात ते असुर, आपण सारे असुरच. यामध्ये त्याचे दर्शन झाले आहे. म्हणजेच लादेन, यासर अराफत, बुश मुशर्रफ हे सारे आणि इतरही जे देवाचे श्रेष्ठत्व गरजून माणसे मारतात ते सारे राक्षसच आहेत. जे देव असतात ते अखंड समग्र ऊर्जारूप असतात.
ते तरतमभावात नसतात, तुला महत्वाकांक्षा स्पर्धेत नसतात, ते चांगले वाईट म्हणूच शकत नाहीत. कारण एकाला चांगले म्हणताना ते इतरांना न कळत दुखवण्याचे पाप करतात. मेरा भारत महान म्हणणारे महान असू शकत नाहीत, कारण ते इतरांना लहान गौण लेखत असतात. तुकोबा काय म्हणतात पहा. म्हणजे नारायण पाटणकर म्हणत नाही, तर फार पूर्वी तुकोबाने म्हटले आहे, हे का म्हणता भले आणि का सहजची निंदिले, काही न करिताची सायास सहज घडले दोष, बरे वाईटाचे नाही काही मज साचे, तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतने. अर्थात एकाला भले म्हणताना काही कष्ट न करता इतरांची निंदा होते. मेरा भारत महान म्हणताना उगाच तेरा पाकिस्तान चायना लहान अशा दुगाण्या झाडल्या जातात. विनाशायास दोषाचे धनी व्हावे लागते. म्हणजे एकाला भले म्हणताना कोणताही प्रयास किंवा प्रयत्न न करता विनाकारण इतरांना दूषण लावले जाते. म्हणजे दुसऱ्याला म्हणजे एकाला भले म्हणणे म्हणजे खरं यात भलं काहीच नसतं. तर एकाला भले म्हणताना कोणताही प्रयत्न न करताना दुसऱ्याला दुगाण्या झाडणे, दुसऱ्याला वाईट म्हणणे असं एक पाप आपल्या हातून घडत असतं. म्हणून तुकाराम म्हणतात, बरे वाईट असे माझ्या दृष्टीने काहीच खरे नसते. म्हणूनच वाणी खंडून म्हणजेच मौनात चिंतन साधून राहावे. असे जो मौनात चिंतन साधून राहतो तो वास्तवात व्यक्तित्व विरहित व्यक्त असतो. म्हणजे तो असतो निश्चित, पण त्याचे व्यक्तित्व देहाबाहेर देहातीत होऊन ते वास्तवात विश्व व्यक्तित्व असते. हेच राख होणे, दिगंबर होणे. मनाला देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाहीत. मनाला देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाहीत. हीच खरी समस्या. म्हणजे आपल्या मनात आपण देह पाहतो, पण जर असं मनात जर आपल्याला देह पाहता आला तर का नाही आपल्या देहात सर्वांची मने पाहता येणार. म्हणजे मनामध्ये आपला देह पाहिला जातो, पण असा कोण आहे का की जो मनाला देहात पाहतो तो म्हणजे मनाला देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाहीत. म्हणजे कसं आहे, आपण मनाला देहात पाहणारे आहोत आणि साधू कसे आहेत, मनातील देह पाहणारे आहेत. म्हणजे साधूंच्या मनातील देह हा विश्वदेह आहे, कारण त्यांचं मन ही विश्वमन आहे. आपलं मन मर्यादित आहे, त्यामुळे मर्यादित मनाचा मर्यादित देहाचा आणि व्यापक मनाचा व्यापक देहाचा. म्हणून मनाला देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाहीत. हीच खरी समस्या आहे. सध्या राख होणे म्हणजे काय, ते या प्रकट स्वगतात राहून झाले, त्याचे दर्शन झाले. मनातील देहाचे दर्शन पुढील भेटी, तोपर्यंत वाणी खंडोनी चिंतनात राहा. म्हणून या शेवटच्या 3 ओळीच्या चिंतनामध्ये राहा. मनाला देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाहीत. हीच खरी समस्या आहे. सध्या राख होणे म्हणजे काय, ते प्रकट स्वगत पाहून झाले. म्हणजे मनात जे स्वगत होतं ते तुमच्यापर्यंत प्रकट करून झालं, त्यात म्हणजे प्रकट स्वगत झालं. आता हे जे वचन आहे, मनाला देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाही, त्याचं दर्शन पुढील लेखामध्ये अधिक होईल. तोपर्यंत वाणी खंडोनी चिंतनात राहा. असतो.